नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली झाली की केली? जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांची बदली का? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुलगुरू गैरहजर. कुलगुरूंच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जिल्हाधिकारी कुंभार यांनी नुकसानग्रस्त शेत जमिनीची पाहणी केली. रिसोड तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी. जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. आरडीजी पब्लिक स्कूल येथे गोकुळाष्टमी उत्साहाने साजरी. खाटू श्यामचा अतिशय मनमोहक देखावा ठरला आकर्षणाचे केंद्र. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. दरम्यान हा पदभार स्वीकारताना मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार हे मात्र कुठेही पदभार देताना उपस्थित नव्हते. वर्षा मीना यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच विविध विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध भागांची पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी कार्यालयाची नवीन इमारत, जिल्हा नियोजन भवन, उपहारगृह, अभिलेखागार व विविध कार्यालयाची पाहणी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, जोगेंद्र कटारे, उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोडे, तहसीलदार सुरेश कवडे आदी उपस्थित होते. पण मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी रीतसर त्यांचा पदभार का दिला नाही अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. नेमक्या कुठल्या लोकप्रतिनिधीने तुम्हाला आता विधिमंडळात चक्रा मारायला लावतो ते पहा असे म्हणत अजित कुंभार यांची बदली केली अशी चर्चा दबक्या आवाजात प्रशासकीय वर्तुळात आहे. नेमक्या कुठल्या मुद्द्यावर आणि कुठल्या फाईलसाठी अजित कुंभार यांची बदली झाली अशी विचारणा आता होत आहे. नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी पदभार घेताना देखील मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची अनुपस्थिती अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांना खटकत होती. जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती असताना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची राज्य सरकारने कुठल्या आधारावर बदली केली असा प्रश्न जिल्ह्यातील सामान्य जनता विचारत आहे. केवळ राजकीय नेत्यांच्या मलाईदार फाईलवर सही करण्यास नकार दिल्याने अजित कुंभार यांची बदली झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अतिशय उत्कृष्टपणे गेल्या 2 दिवसापूर्वी राजराजेश्वराचा कावड आणि पालखी महोत्सव यशस्वी करून दाखवला. पुढील काळात गणपती आणि नवरात्र उत्सव यासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज होती. पण ज्यावेळी अजित कुंभार हे कावड यात्रेत व्यस्त होते, अगदी त्याचवेळी त्यांच्या बदलीसाठी राजकीय नेते मंडळी मुंबईत ठाण मांडून बसली होती. गेल्या काही महिन्यांपासून अजित कुंभार यांनी नियमात बसेल त्याच विषयावर सही करण्याचे धोरण आखले होते. त्यांच्या या धोरणाने राज्यातील बड्या नेत्याला चांगलाच त्रास झाल्याची माहिती आहे. अजित कुंभार यांच्या सरळ आणि पारदर्शक स्वभावामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. जिल्ह्याच्या प्रशासनावर अजित कुंभार यांची चांगलीच पकड होती. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था असो की वाहतूक व्यवस्था याची नीट घडी बसवली होती. इतकेच नाही तर लेडी हार्डिंग येथील परिचारिकांच्या तक्रारीची गंभीर दखल त्यांनी घेतली. मेन हॉस्पिटलमधील भ्रष्ट आणि लुटारू अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी चांगलेच सुनावले होते. त्यांच्या या कणखर भूमिकेमुळे काही राजकीय नेते मंडळी चांगलेच अडचणीत आले होते. राजकीय नेते मंडळींनी मुंबईतून सूत्र हलवीत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली केली अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. दरम्यान नव्या IAS वर्षा मीना या लवकरच जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नकार दिलेल्या आणि सही न केलेल्या फाईल्स नव्या IAS वर्षा मीना या मंजूर करतात काय, याकडे राजकारणाबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पूरदृश्य परिस्थिती असताना राज्य सरकारने कुठल्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने बदली केली अशी विचारणा आता होत आहे.
20 ऑगस्ट रोजी हुतात्मा दिनानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापना चळवळीत शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मात्र यावेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गडाख अनुपस्थित राहिल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। विदर्भात या कृषी विद्यापीठाच्या स्थापनेचा पाया रचणाऱ्या त्या शूर हुतात्म्यांच्या बलिदानाचा कृषी विद्यापीठ प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून आले। हुतात्मा दिनासारख्या पवित्र प्रसंगी कुलगुरू डॉक्टर गडाख यांची अनुपस्थिती ही केवळ उदासीनताच नाही तर हुतात्म्यांचाही अपमान आहे। या कार्यक्रमाला कुलगुरूंची अनुपस्थिती आणि राहुरीत त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांची उपस्थिती हे अत्यंत दुर्दैवी, असंवेदनशील आणि कुचकामी नेतृत्वाचे प्रतीक असल्याचे उपस्थितांनी सांगितले। पश्चिम महाराष्ट्रातील राहुरी कृषी विद्यापीठाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळताना अकोला विदर्भातील मुख्यालयाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचेही बोलले जात आहे। शूर शहीदांचे बलिदान केवळ औपचारिकतेपुरतेच मर्यादित राहिल्याबद्दल विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। अशा दुर्लक्षामुळे कृषी विद्यापीठाची परंपरा आणि हुतात्म्यांचा आदर धोक्यात येईल असा इशारा अनेकांनी दिला आहे। शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली, मात्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गडाख सर इथे उपस्थित नव्हते। ते उपस्थित नसल्यामुळे काही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। असं कुठलं काम त्यांना महत्त्वाचं असेल की त्यांनी आज शहीदांना श्रद्धांजली वाहिली नाही आहे? इतकं कोणतं महत्त्वाचं काम त्यांना असेल की ज्या शहीदांनी विद्यापीठ स्थापन होण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे त्याच्यासाठी कुलगुरूंना मात्र वेळ नव्हता। मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज अकोला। गेल्या 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतात उभे असलेल्या पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामुळे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नुकसानीची पाहणी केली आणि संबंधित विभागांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश दिले। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या घरांचे आणि शेतीचे पंचनामे तात्काळ पूर्ण केले पाहिजेत। प्रत्येक नुकसानीची योग्य नोंद घेतली पाहिजे। कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाऊ नये। ते मूर्तिजापूर तालुक्यातील कंजरा, लागपुरी, रसूलपूर अशा गावांना भेट देऊन शेतीची पाहणी करत असताना बोलत होते। यावेळी त्यांनी स्वतः बांधावर जाऊन नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आणि संबंधित विभागांना पंचनामा प्रक्रिया जलद गतीने करण्याचे निर्देश दिले। पिकांचे आणि बागांचे जेही काही नुकसान झाले आहे त्यांचा सविस्तर अहवाल तयार करावा आणि नुकसानीचा तातडीने अंदाज घेऊन अहवाल कोणताही विलंब न करता सादर करावा। कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत। त्यांनी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई दिली जाईल असे आश्वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की राज्यामध्ये अतिवृष्टीचा खूप मोठा तडाखा बसला आहे। यामुळे शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झाले आहे। साधारणतः 350 गावात खूप मोठं नुकसान झालं असून 4,11,000 एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे। काही ठिकाणी जनावरं वाहून गेलीत तर काही ठिकाणी मनुष्यहानी देखील झाली आहे। आज मी या संपूर्ण वाशिम जिल्ह्याचा दौरा करतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान निश्चित झालेले आहे। शासन आपल्यासोबत असून या सर्व नुकसानीची माहिती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देईल। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे। राज्य सरकारकडे या नुकसानीच्या पंचनामे करून अहवाल आल्यावर निश्चितच नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिले। राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे। त्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नुकसान, शेतकऱ्याचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि 2 नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे। साधारणतः 350 गावात याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। साधारणतः 4,11,000 एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेत, 1-2 ठिकाणी मनुष्य हानी पण झालेली आहे। आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये, आज ह्या रिसोड तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतोय आणि हा दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आता आपण जरी समोर पाहिलं तर आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल। मी
आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना, वाशिम जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना एक खात्री ग्वाही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे। वाशिम जिल्ह्यावरती पण हे संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघही घेत आहेत। पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे। मी एवढं आपल्या माध्यमातून सांगतो की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची या प्रमाणात नुकसान झाले ती नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। पालखी महोत्सव ज्याप्रमाणे शांततेत पार पडला त्याचप्रमाणे गणेश विसर्जन, मिरवणूक आणि ईदचा जुलूसही शांततेत पार पडावा या उद्देशाने पोलिसांनी मिरवणूक मार्गावर पथसंचलन केले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। ऐतिहासिक पालखी उत्सवानंतर आता जिल्ह्यात गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरतेने वाट आहे। एकीकडे गणेश मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे प्रशासनही बाप्पांच्या उत्सवासाठी जोरदार तयारी करत आहे। गणेश विसर्जन, मिरवणूक आणि ईदचा जुलूस लक्षात घेऊन पोलिसांच्या गुप्त विभागाने आगामी 10 दिवसांच्या गणेश उत्सवादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्राची यादी तयार केली आहे। यावेळी शहर आणि ग्रामीण पोलीस आपापल्या हद्दीत सामान्य नागरिकांना असमाजातील तत्वांकडून होणाऱ्या कोणत्याही त्रासापासून वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करतील। व्यतिरिक्त सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान सुरक्षा आणि व्यवस्थेसाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांचे जवळपास 80% मनुष्यबळ तैनात केले जाईल। 10 दिवसाच्या गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस विभागासाठी एक मोठे आव्हान आहे। यावर्षी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पालखी उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। त्याचप्रमाणे गणेश विसर्जनही शांततेत आणि उत्साहात पार पडावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक मार्गावर पथसंचलन करण्यात आले। संपूर्ण मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली। यावेळी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी, रॅपिड ॲक्शन फोर्स आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते। मिरवणूक मार्गाची पाहणी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या। अकोला शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारणी, सजावट, लाऊडस्पीकर, वीज जोडणी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी परवानगी मिळणे ही एक वेळखाऊ आणि किचकिट प्रक्रिया होती। पण यावर्षी एक खिडकी योजनेमुळे मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे। मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानुसार अकोला मनपाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य इमारतीत 18 ऑगस्ट पासून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेद्वारे सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतील। यामध्ये महावितरणकडून वीज जोडणी, पोलिसांकडून लाऊडस्पीकरची परवानगी, वाहतूक विभागाकडून परवानगी आणि मनपाच्या नगर नियोजन, अग्निशमन व बांधकाम विभागाकडून मिळणाऱ्या परवान्याचा समावेश आहे। मात्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून मिळणारी परवानगी या योजनेत समाविष्ट नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। या सुविधेमुळे मंडप उभारणीची प्रक्रिया सोपी झाली असून मंडळांना वेळेवर नियोजन करणे शक्य होणार आहे। जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातर्फे सर्व गणेश मंडळांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नगरपालिकेद्वारे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती उत्सवानिमित्त 1 नंबर खिडकीचे आयोजन करून एकाच छताखाली सर्व विभागाच्या परमिशन देऊ केलेल्या आहेत। करिता सर्व गणेश उत्सव मंडळांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व लवकरात लवकर गणपती परमिशन तसेच तत्सम स्वरूपाच्या सर्व विभागाशी संबंधित परवानग्या एका छताखाली मिळवण्याची सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध केली असल्याने या संधीचा लाभ घ्यावा। RDG पब्लिक स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी पर्व अगदी उत्साहाने साजरे करण्यात आले। आयोजित कार्यक्रमाला शाळेचे संचालक श्री दिलीपराज गोयनका, प्राचार्य कुरियचंद CP, उपप्राचार्य श्वेता चोमवाल, भारतीय सेवा सदन सदस्या प्राध्यापक इंदुबाला चौधरी, याशिवाय RDG महिला विद्यालयाच्या
प्राचार्या सौ चारुशिला रुमाले व शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते। दरवर्षी गोकुळाष्टमी निमित्त विविध देखावे तयार केले जातात। यावर्षी खाटूश्याम यांचा सुंदर देखावा तयार करण्यात आला होता। कला शिक्षक श्री सौरभ महल्ले यांनी साकारलेल्या खाटूश्याम यांचा देखावा अत्यंत मनमोहक होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले। सर्वप्रथम उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते श्रीकृष्णाला अभिषेक, विधिवत पूजा, आरती करण्यात आली। यानंतर संगीत शिक्षिका पल्लवी गायकवाड यांनी श्रीकृष्णावर आधारित सुंदर गीते सादर केली। श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित सुंदर नाटिका तसेच विद्यार्थ्यांना खाटूश्याम बद्दल माहिती व्हावी म्हणून नाटिका सादर करण्यात आली। शाळेचे संचालक श्री दिलीपराजजी गोयनका यांनी आपली मते मांडून विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमी निमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या। तसेच शाळेचे प्राचार्य श्री कुरियनचंद सीपी यांनीही आपले विचार व्यक्त करून उपस्थितांना आपल्या शुभेच्छा दिल्या। यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले। यावेळी संपूर्ण वातावरण गोविंद बोलो हरी गोपाल बोलो आणि हाती घोडा पाल की, जय कन्हैया लाल की या जयघोषाने रंगले होते। शेवटी दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला व प्रसादाचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे सुंदर संचालक रेड हाऊसिंग विद्यार्थ्यांनी धनश्री प्राकृत आणि श्रेया काडमे हिने केले। आभार वर्ग 8वीची विद्यार्थिनी मिनल रुहाटिया हिने मानले। या संपूर्ण कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता प्राचार्य कुरियचंद सीपी, उपप्राचार्य आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनात रेड हाऊस चे शिक्षकगण आणि विद्यार्थी यांनी विशेष सहयोग दिला। यशोदा को पूरे ब्रह्मांड के दर्शन हुए। कान्हा के छोटे से कान्हा के मुख में ऐसा दृश्य देख मैया यशोदा चकित होकर वही अपनी शक्ति रूप माया विस्तृत कर दी, जिससे क्षण भर में मैया यशोदा सब कुछ दोस्तों टूट पड़ो। कान्हा और उनके दोस्त गोकुल के हर घर से माखन चुराया करते थे। तो देखो कैसे मटकी फोड़ता है। सबके सुनने अंदर तेरी छबियत प्यारी, मन मंदिर में सजे प्यारी, मनमोहन तेरी छबियत। My dear children and my family members are very happy and happy. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। आपके पास बिजनेस है, मेहनत है, पर पहचान नहीं मिल रही, क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं। आरआरसी न्यूज और आरआरसी सोशल मीडिया पर आरआरसी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका। जब आपका ऐड चलता है टीवी या सोशल मीडिया पर, तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर। कंसेप्ट से लेकर शूटिंग, एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक, हर स्टेप पर हम हैं आपके साथ। अब सिर्फ सोचिए मत, आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान। कॉल करें आज ही 9209956616। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। लाठी संस्थेचे सर्वेसर्वा आदी जीवदया प्रेमी संत दिलीप बाबा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला।
या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते दिलीप बाबांचा सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभादरम्यान आयोजित महाप्रसादाचा लाभ परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला। देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन आणि कर्मयोगी, गोप्रेमी, जीवप्रेमी संत दिलीप बाबा यांचा 68वा वाढदिवस 15 ऑगस्ट रोजी गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। ज्यांनी जीवनदेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले, त्या दिलीप बाबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जीवप्रेमी एकत्र आले आणि जीवनदेसारख्या पवित्र कार्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने बाबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी ध्वजारोहण आणि गायत्री यज्ञानंतर महाराजांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले। त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या महाप्रसादाचा लाभ परिसरातील लाखो नागरिकांनी घेतला। महाप्रसाद सुरू असतानाच अचानक माकडांचा एक कळप तिथे आला। ही एक विशेष गोष्ट होती। या माकडांनाही महाप्रसाद देण्यात आला। या माकडांनी शिस्तबद्ध पद्धतीने बसून प्रसाद ग्रहण केला। सर्वांनी मूक प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे आणि आपापल्या परीने त्यांचे रक्षण केले पाहिजे असा संदेशही दिलीप बाबांनी यावेळी दिला। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने निमंत्रित मान्यवर व्यक्ती आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। लाठी येथील श्री दिलीप बाबा संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरातील ऐतिहासिक पालखी महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व शिवभक्त मंडळ आणि कावडधारकांचे स्वागत केबल टीव्ही ब्रॉडबँड मित्र परिवार अकोला जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले। या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरातील ऐतिहासिक पालखी महोत्सवात सहभागी झालेल्या शेकडो शिवभक्त मंडळाच्या पालख्या आणि कावडींचे स्वागत गांधी चौकात केबल टीव्ही ब्रॉडबँड मित्र परिवार अकोला जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले। आरआरसी नेटवर्कचे संचालक श्री प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पालखी मंडळ आणि कावड मंडळासोबतच जिल्हाधिकारी आणि पालखी महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वागत केबल टीव्ही ब्रॉडबँड मित्र परिवाराच्या वतीने अजय जमुनाह ठाकूर यांनी केले। ज्याप्रमाणे पालखी महोत्सव शांततेत पार पडला, त्याचप्रमाणे आगामी गणेश विसर्जन शोभायात्राही शांततेत पार पडण्यासाठी केबल टीव्ही ब्रॉडबँड मित्र परिवाराचे सहकार्य आवश्यक असेल, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केले। याप्रसंगी मुन्ना वर्मा, सुवर्णसिंग खटोड, राहुल गोगटे, सुभाष भवाने, देवा झालटे, अजय निखाडे, उमेश कोल्हे, शैलेश काळे, कालू मिश्रा, संजय पुरी, संतोष देवके, राहुल खंडारे, कल्याण देशमुख, योगेश, विजू कनोजिया, स्वप्नील लोणारे, सुनील उगले, गणेश त्रिवेदी, मोहम्मद साजिद, कुंदन राऊत, संदीप शेगोकार, निलेश वानखडे, करण चौहान, कृष्णा पासेबंद, विशाल प्रसाद पिसोडकर, सचिन जानोरकर, शिवाजी जवडकर आदी केबल टीव्ही ब्रॉडबँड मित्र परिवारचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली झाली की केली? जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांची बदली का? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुलगुरू गैरहजर। कुलगुरूंच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। जिल्हाधिकारी कुंभार यांनी नुकसानग्रस्त शेत जमिनीची पाहणी केली। रिसोड तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी। जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद। आरडीजी पब्लिक स्कूल येथे गोकुळाष्टमी उत्साहाने साजरी। खाटू श्यामचा अतिशय मनमोहक देखावा ठरला आकर्षणाचे केंद्र। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। 2,36,000 दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।